Hello dear students, welcome again. Now open your textbook and look at the page number 27. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण द कॉल ऑफ द सॉईल 1.3 या लेसनला सुरुवात केली होती. आता पेज नंबर 27 बघा. 4th paragraph. The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticide on the plants. The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticide on the plants. तर आता मोरू दादा त्या पिकांवर त्या ठिकाणी काही रासायनिक स्प्रे किंवा फवारणी वगैरे करायला सांगतात. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर इल्ड उत्पन्न. आणि त्याचा दावा होता मोरू दादाचा की त्या फवारणींमुळे किंवा खताच्या वापरामुळे किंवा त्या ठिकाणी उत्पन्न जे काही आहे त्या शेतातून येणारं ते जास्त येईल असा त्याचा दावा होता. दिस वॉज समथिंग वी डीड नॉट वॉन्ट टू डू. आणि ही त्यांना करायचं नव्हतं. लेखकांना त्या ठिकाणी त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा किंवा फवारणीचा वापर करायचा नव्हता. वी वर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. दे वेर क्लिअर की ते याबाबतीत अगदी स्पष्ट होते दॅट दे वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. की त्यांना कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर शेतामध्ये करायचा नव्हता आणि त्यांनी ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम आणि ते त्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. आणि त्यांनी मोरूदादाने लेखक हाराकिरी करत असल्याचं त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन दी फार्म. इट टूक अ लॉट ऑफ convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. आणि त्या फॉर्मवर किंवा त्या शेतीमध्ये रसायनांचा वापर न करण्यासाठी त्या ठिकाणी मोरू दादा आणि त्यांच्या मित्रांना समजून देण्यासाठी आणि त्यांच्या मित्रांना त्या ठिकाणी समजवण्यासाठी किंवा ही गोष्ट स्पष्ट करून देण्यासाठी खूप धडपड करावी लागली. हाराकिरी मीन्स a formal way of killing yourself by cutting open your stomach with a sword. की त्या ठिकाणी स्वतःच्याच हाताने त्या ठिकाणी स्वतःच्या पोटात सुरा खुपसून तुम्ही घेत आहात असं त्यांना म्हणायचं होतं. की जर तुम्ही त्या ठिकाणी रासायनिक खतं वापरली नाही किंवा औषध फवारणी केली नाही तर उत्पन्न कमी येईल आणि स्वतःच्या हातानेच तुम्ही आपला उत्पन्न कमी करत आहात असं त्यांना या ठिकाणी सांगायचं होतं. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. आणि मोरू दादा आणि त्यांचे मित्र हे समजून घ्यायलाच तयार नव्हते की हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. की औषध फवारणीशिवाय ही पिकं वाढतील कसे हे समजून घ्यायला ते तयार नव्हते. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड टू ब्राइब्स टू गेट द वर्क डन. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, उलटपक्षी जे सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं, नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट दी वर्क डन. ब्राइब्सचा आता इथं लाच. तर निसर्गाने त्याचं काम केलं होतं आणि त्याने त्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच घेतली नाही आणि त्याला जे काम करायचं होतं त्याने केलं. सून इट वॉज हार्वेस्ट टाईम अँड वी मॅनेज अ रेस्पेक्टेबल 300 kilograms. आणि आता ते मूग काढण्याची वेळ आलेली होती आणि जवळजवळ 300 किलोग्रॅम एवढा मूग त्यांना त्या शेतामधून मिळाला होता. म्हणजेच उत्पन्न त्या ठिकाणी त्या मनाने चांगलंच मिळालेलं होतं. अँड ऑफुल लॉट ऑफ मूग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. ती भरपूर प्रमाणामध्ये मूग पण त्यांना त्या शेतामधून मिळाले आणि त्याचबरोबर अजून त्यांच्यामध्ये लॉट ऑफ कॉन्फिडन्स म्हणजेच अजून त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढला. नाऊ आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल and that it was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. Now I was certain the land was fertile. आणि आता
हे त्यांना कळून चुकलं होतं किंवा हे निश्चित झालं होतं की लँड वॉज फर्टाईल, की हे जे काही शेत आहे ते सुपीक आहे. अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स. आणि या शेतामध्ये विदाऊट केमिकल्स किंवा रसायनांशिवाय किंवा खतांशिवाय किंवा औषध फवारणीशिवाय त्या ठिकाणी आपण उत्पन्न घेऊ शकतो, हे आता त्यांना कळून चुकलं होतं. इट वॉज अ मेजर मोरल बूस्टर. मोरल बूस्टर म्हणजेच काय, मानसिक धैर्य. तर हे त्यांच्यासाठी एक मेजर मोरल बूस्टर म्हणजे खूप मोठं मानसिक धैर्य ठरलं. नेक्स्ट, द सेंट ऑफ राईस. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोविंग सीझन अँड हॅड टू रिसॉर्ट अ ग्रोविंग द ZR4 व्हरायटी. आणि पहिल्या वर्षी ते त्या ठिकाणी या राईस सोविंग सीझन जो काही आहे किंवा तांदूळ लागवडीचा जो काही वेळ आहे किंवा सीझन आहे तो निघून गेल्यामुळे त्यांना ZR4 ही जी काही व्हरायटी आहे किंवा तांदळाची जात आहे वॉज अ शॉर्ट टर्म अँड रिकमेंडेड बाय द ॲग्रिकल्चरल ऑफिसर ॲट कोसबाड. तर कोसबाड इथल्या ॲग्रिकल्चरल ऑफिसरने सांगितलेले त्या ठिकाणी ही जे काही कमी वेळ घेणारी ZR4 ही तांदळाची जात आहे ती त्यांना त्यांच्या शेतामध्ये लावावी लागली. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वूड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रेडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. अँड द नेक्स्ट इयर दे डिसाइडेड, आणि पुढच्या वर्षी त्यांनी ठरवलं दॅट वी वूड स्टार्ट अर्ली, दॅट दे वूड स्टार्ट अर्ली म्हणजे त्यांना शेतीची किंवा ही लागवडीची सुरुवात लवकर करायची आहे. अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रेडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि अजून काही ज्या काही चांगल्या प्रतीच्या व्हरायटी आहेत किंवा ज्या काही जाती आहेत तांदळाच्या ती त्यांना त्यांच्या शेतामध्ये पिकवायचे आहेत. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. They had read about traditional varieties, आणि ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत किंवा जाती आहेत तांदळाच्या त्यांच्याबद्दल त्यांनी वाचलं, अभ्यासलं. and knew that they did not require very high inputs of fertilizers. आणि त्यांच्याही लक्षात देखील आलं की अजून काही जे काही इतर जे फर्टिलायझर्स आहेत खूप उच्च प्रतीचे ते त्यासाठी लागत नाही. These varieties were also quite strong and resisted pest. आणि या जे काही व्हरायटी आहेत ट्रेडिशनल किंवा पारंपरिक तर त्या स्वतःच त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत किंवा रेसिस्टेड पेस्ट म्हणजेच कीटकांचा त्या ठिकाणी ते विरोध करत असतात. We were sure that it was the type of rice that would grow well in our farm where we did not use any chemicals at all. And now they were sure, आणि आता त्यांची खात्री झाली होती that it was this type of rice that would grow well in our farm, की हे जे काही तांदूळ आहे ते आपल्या फार्ममध्ये आपल्या शेतामध्ये आपण चांगल्या पद्धतीने उगवू शकतो. वेअर दे डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल, आणि तिथं कोणत्याही प्रकारचे रसायनं किंवा केमिकल्सचा वापर न करता आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो, पीक घेऊ शकतो याची त्यांना आता खात्री झाली होती. अवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो इल्ड हॅड टॉट अस अ लेसन अँड वी वेर शुअर वी वूड नॉट प्लांट हायब्रिड्स दिस इयर. देअर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे आधीचा त्यांना आलेला जो काही एक्सपिरियन्स होता किंवा अनुभव होता त्याच्यावरून. अँड लो इल्ड म्हणजे काय, उत्पन्न, आणि कमी मिळालेलं उत्पन्न त्यांना शिकवून गेलं होतं, एक धडा शिकवून गेलं. टॉट अ लेसन म्हणजे त्यांना एक धडा त्याच्यामधून शिकायला मिळाला. कोणता धडा, दॅट वी वेर शुअर वी वूड नॉट प्लांट हायब्रिड्स दिस इयर. हायब्रिड म्हणजे काय, संकरित. आणि त्यांनी ठरवलं की आपल्या शेतामध्ये आपल्याला संकरित बियाणं लावायचं नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. एप्रिल 2005मध्ये त्यांनी तांदळाच्या ज्या काही पारंपरिक जाती आहेत त्या शोधायला सुरुवात केली. It was one of our neighbors in the village, a businessman from Mumbai who owned land, who suggested that we plant a local scented variety of rice. It was
one of our neighbors in the village. अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड. तर त्यांचे जे काही शेजारी होते मुंबईचे बिझनेसमॅन, त्यांचं त्या गावामध्ये शेत होतं. त्यांनी त्यांना सजेस्ट केलं, सल्ला दिला दॅट दे प्लॅन्ट अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस, की सुगंधित असा जो काही तांदूळ आहे त्याची तुम्ही लागवड आपल्या शेतामध्ये करावी, असा सल्ला त्यांना दिला. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड्स. आणि तिथं पेठमधले जे काही किंवा आजूबाजूच्या गावामधले जे काही शेतकरी होते ते जवळजवळ जे काही हायब्रिड्स होते बियाणे तेच त्या ठिकाणी लागवड करायचे. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. आणि तिथली जी काही यंगर जनरेशन किंवा तरुण पिढी होती शेतकऱ्यांची, ते लेखकाला त्या ठिकाणी क्रेझी किंवा वेडा ठरवायचे की ज्यांना टू आस्क फॉर द देसी व्हरायटी, की ज्यांना ते देसी म्हणायचे. तर या देशी व्हरायटी किंवा देशी जातीचे तांदूळ लागवडीसाठी त्या ठिकाणी ते अशा प्रकारे वेडे झालेले आहेत किंवा खूप जुन्या काळाचे किंवा परंपरागत असं त्यांना ते मानायचे. माय रेग्युलर विजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रेडिशनल व्हरायटी ऑल्सो डिड नॉट yield any results. His regular visits to the villages around searching for a good traditional variety. आणि लेखकाच्या त्या ठिकाणी रेग्युलर विजिट्स असायच्या किंवा नेहमी ते भेट देत होते वेगवेगळ्या गावांना. कशासाठी? सर्चिंग फॉर गुड ट्रेडिशनल व्हरायटी. तर तांदळाचे जी काही जुनी ही जात होती किंवा प्रकार होता त्याच्या ते शोधासाठी त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या गावांना रोज भेट देत होते. ऑल्सो डीड नॉट yield any results. आणि त्या ठिकाणी त्याचा फायदा त्यांना कुठंही झाला नाही किंवा त्याचा शोध पूर्ण झाला नाही. अँड वी वेर ऑलमोस्ट गिविंग अप होप. आणि आता त्यांना त्या ठिकाणी त्या तांदळाचा शोध न लागल्यामुळे दे वेअर ऑलमोस्ट गिविंग अप देअर होप. आणि आता त्यांच्या त्या ठिकाणी आशा मावळायला सुरुवात झाली होती. आता पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.